महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करणार आहोत, अर्थात जाणून घेणार आहोत जगाच्या पाठीवर नेमकं कुठे कुठे काय घडलंय. सुरुवात करूया. युक्रेनियन राजधानीच्या निवासी भागातील एका नगरपालिका इमारतीमध्ये काही नागरिकांच्या एका गटाला शस्त्र प्रशिक्षण दिलं जात आहे. सिम्युलेटरच्या मदतीनं मशीन गनची प्रतिकृती वापरून शूटिंगचं प्रशिक्षण ते नागरिक घेत आहेत आणि एकूण 20 जण या प्रशिक्षणात सहभागी झाले आणि त्यापैकी बहुतेक महिला असून त्यांनी याआधी कधीही शस्त्र हाताळली नव्हती. युक्रेन रशिया युद्धाला आता जवळपास 17 महिने पूर्ण झालेले आहेत. दरम्यान कीव शहर प्रशासनाने नागरिकांसाठी गोळीबार, प्रथमोपचार आणि भूसुरुंग ओळखणं यासाठी जगण्याची कौशल्य शिकायची आहेत आणि त्यांच्यासाठी हे प्रशिक्षण सुरू केलं. बाल्टिक समुद्रातील नॉर्ड स्ट्रीम पाईपलाईनच्या तोडफोडीवर चर्चा करण्यासाठी रशियन फेडरेशनच्या विनंतीवरून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने मंगळवारी बैठक घेतली. आम्ही जर्मनी, डेन्मार्क आणि स्वीडनच्या अधिकाऱ्यांनी घटनेच्या सर्व परिस्थितीचा वस्तुनिष्ठ आणि पारदर्शक तपास करण्यासाठी ठोस पावलं उचलण्याची अपेक्षा करतो, असं रशियाचे राजदूत वसिली नेबेन्झ्या यांनी म्हटलेलं आहे. रशियन नैसर्गिक वायू जर्मनीला देण्यासाठी बांधलेल्या नॉर्ड स्ट्रीम 1 आणि 2 या पाईपलाईनवरील संशयित हल्ल्यांचा अद्याप तपास सुरू आहे. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी मंगळवारी स्पष्ट केलंय की मॉस्को लिथुआनियामध्ये 2 दिवसीय नाटो शिखर परिषदेत नेत्यांनी घेतलेल्या निर्णयांचं बारकाईने निरीक्षण करतील आणि देशाची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने उपाययोजना केल्या जातील असा इशारा दिला. आणि स्वीडनने युतीमध्ये सामील होण्यावरील आपला आक्षेप मागे घेतल्यानंतर नाटोने मंगळवारी आपली शिखर परिषद नव्या गतीने सुरू केली. मॉस्कोने तुर्कीच्या निर्णयाकडे कसं पाहिलं असं विचारलं असता पेस्कोव्ह यांनी स्पष्ट केलंय की मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही. तुर्की हा उत्तर अटलांटिक अलायन्सचा सदस्य आहे. तुर्कस्तानची जबाबदारी आहे. तसंच पत्रकारांशी कॉन्फरन्स कॉल दरम्यान बोलताना त्यांनी स्पष्ट केलंय की तुर्की आपल्या जबाबदाऱ्यांसाठी वचनबद्ध आहे आणि हे आमच्यासाठी कधीही गुप्त राहिलेलं नाही. रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगू यांनी मंगळवारी रशियातील कझान आणि चेनली शहरांमध्ये लष्करी उत्पादनांची पाहणी केली. रशियन संरक्षण मंत्रालयाने शोइगू यांनी या प्लांटचा दौरा करताना आणि पायदळ लढाऊ वाहनं त्याचबरोबर चिलखती ट्रकच्या आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेची तपासणी करतानाचा व्हिडिओ प्रसिद्ध केला. मंत्रालयाने काझानमधील एका प्लांटला भेट देताना शोइगू लष्करी विमानाने प्रवास करतानाही दिसले. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी आपल्या देशासाठी वेळापत्रक निश्चित करण्यास संस्थेच्या अपयशाला विसंगत ठरवल्याच्या काही तासांनंतर नाटोच्या नेत्यांनी मंगळवारी स्पष्ट केलंय की युक्रेनला जेव्हा मित्र सहमती आणि अटींची पूर्तता होईल तेव्हाच युक्रेनला युतीमध्ये सहभागी होण्याची परवानगी मिळेल. परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी मंगळवारी ब्रीफिंगमध्ये अधोरेखित करताना याचा पुनरुच्चार केला की देशांमधील युती आणि सहयोग जेव्हा या अटींची पूर्तता करतील तेव्हाच युक्रेनला नाटोमध्ये सहभागी होण्याचं आमंत्रण देण्यात येईल असं स्पष्ट करण्यात आलं. नाटोच्या अनेक सदस्यांनी झेलेन्स्कींच्या सैन्याला शस्त्र आणि दारूगोळा पुरवला असला तरी युक्रेनला नाटोच्या श्रेणीत प्रवेश देण्याबाबत 31 सहयोगी राष्ट्रांमध्ये अजूनही एकमत नाही. त्याऐवजी युक्रेनच्या सदस्यत्वाचा मार्गावरील अडथळा दूर करण्याचा निर्णय युतीच्या नेत्यांनी घेतला जेणेकरून रशियाबरोबरचं युद्ध संपल्यानंतर ते अधिक वेगाने सहभागी होऊ शकतील. मिलर यांनी म्हटलंय की सध्या नाटोचे सदस्य न होण्याचं ते एक महत्त्वाचं कारण आहे. तसंच नाटो सदस्यत्वाभोवतीचा प्रश्न हा शिखर परिषदेतून बाहेर येणारी ही एकमेव महत्त्वाची गोष्ट नाही. ते रशियाशी युद्धात अडकलेत आणि युद्ध जिंकण्यासाठी त्यांना आवश्यक असलेली सुरक्षा सहाय्य आम्ही त्यांना देत आहोत असं मिलर यांनी म्हटलंय. युक्रेनच्या नाटोमध्ये सहभागी होण्याच्या इच्छेबद्दल युतीमध्ये तीव्र फूट पडली आहे. जे वचन 2008 मध्ये दिलं गेलं होतं त्या दृष्टीने काही पावलं उचलली गेली असल्याचं मिलर यांनी सांगितलं. फिनलंड आणि स्वीडन या दोघांनीही तटस्थ भूमिकेला विरोध केला आहे आणि नाटोमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी मागणी केली असल्याची माहिती रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्रोव्ह यांनी मंगळवारी दिली. लाव्रोव्ह यांनी म्हटलंय की त्या नॉर्डिक देशांनी या तटस्थ स्थितीमुळे त्यांना अनेक दशकांपासून प्रदान केलेले नियम मोडीत काढले आणि त्यांनी स्वतंत्र भूमिका घेण्याचा निर्णय घेतलाय. नाटोने विल्नियस इथे शिखर परिषद सुरू झाली तेव्हा यावर भाष्य केलं, जिथं फिनलंड प्रथमच पूर्ण सदस्य म्हणून भाग घेत होता आणि तुर्कीने स्वीडनमध्ये सहभागी होण्याबद्दलचे आपले आक्षेप मागे घेतल्याची पुष्टी केली. रशियन आक्रमणाविरुद्ध आपल्या देशासाठी लढताना मारल्या गेलेल्या युक्रेनियन वकील सैनिकांच्या अंत्यसंस्कारासाठी मंगळवारी डनिप्रोमध्ये शोक व्यक्त करण्याकरता नागरिक जमले होते. 47व्या सेपरेट मोटराइज ब्रिगेडचे आंद्री हुसाक 4 जुलै रोजी झापोरिझिया प्रदेशातील
लढाऊ विमानावर झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आणि या हल्ल्यात त्यांनी त्यांचे दोन्ही पाय गमावले. 3 दिवसांनंतर त्यांच्या आईच्या वाढदिवसाच्या दिवशी 28 वर्षीय आंद्री यांचा डनिप्रो इथे रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. ते आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी गेले होते. आंद्री हुसाक व्यवसायाने वकील होते, परंतु गेल्या वर्षी युक्रेनियन सशस्त्र दलात स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्याचा निर्णय त्यांनी घेतला. रशियाने मंगळवारी सुरक्षा परिषदेच्या ठरावावर व्होटो केला आणि ज्याने उत्तर पश्चिम सिरियामध्ये 9 महिन्यांसाठी मदत ऑपरेशनचं नूतनीकरण करण्याची परवानगी दिली असली तरी ऑपरेशन 6 महिन्यांसाठी वाढवणारा स्वतःचा ठराव पास करू शकला नाही. ऑपरेशनसाठी आदेश जे 2014 पासून अन्न, औषध आणि निवारा यासह मदत वितरित करतायत. सोमवारी कालबाह्य झालेला आहे तो करार आणि युएनचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी 12 महिन्यांच्या नूतनीकरणाची मागणी केली होती. ब्राझील आणि स्वित्झर्लंड यांनी सादर केलेला पहिला ठराव सिरिया मानवतावादी फाईलवर सहपेनधारक UN एजन्सी आणि मानवतावादी भागीदारांना पुढे आणत आहे आणि अर्थात त्यांचा पुढाकार महत्त्वाचा ठरणार आहे. 10 एप्रिल 2024 पर्यंत 9 महिन्यांकरता सिरिया तुर्की सीमेवर अल हवा क्रॉसिंग चीनने पहिल्या मतदानात ते अलिप्त राहिलेले, तर उर्वरित 13 सुरक्षा परिषदेच्या सदस्यांनी त्यांच्या बाजूने मतदान केलं. जूनमध्ये काखोक्वा धरण फुटल्यानं पुराचं पाणी क्यूमधील काही गावांमध्ये शिरलं आणि त्यामुळे आधीच युद्धामुळे बेघर झालेल्या जनतेला या पुरामुळे गाव सोडून जावं लागतंय. रशियाच्या शहरी मध्य भागातून युरोपियन युनियनच्या सीमेवर पोहोचण्याकरता नागरिक प्रवास करताना दिसत आहेत आणि या पुरामुळे काही लोकांचा मृत्यू झालाय. त्यात काही वृद्ध आणि लहान मुलांचा देखील समावेश आहे. यात चिंतेची बाब अशी आहे की रशिया युक्रेनमधून अन्नधान्य युक्रेनमधून जगाच्या काही भागांमध्ये वाहून नेण्याची परवानगी देणारा करार वाढवण्यात आलेला नाही. युद्धग्रस्त देशाच्या काळ्या समुद्रातील बंदरांकडे जहाजं पुढे जात नाहीत आणि अन्न निर्यात कमी होते. तुर्कस्तान आणि संयुक्त राष्ट्रांनी गेल्या उन्हाळ्यात जागतिक अन्न संकट कमी करण्यासाठी या करारावर वाटाघाटी केल्या आणि हे रशियन अन्न आणि खतांच्या शिपमेंटच्या सोयीसाठी वेगळ्या करारासह आणले होते, ज्याचा मॉस्कोने आग्रह धरला की ते लागू करण्यात गेले नाहीत. वर्मॉन्ट आणि ईशान्येच्या इतर भागांमध्ये 2 दिवसात मुसळधार पाऊस पडला, त्यामुळे परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आणि कोट्यवधी डॉलर्सचं नुकसान झालंय. त्याचबरोबर मॉन्ट पेलिरियर मधून वाहणाऱ्या विनोस्की नदीवरील धरणावर पाणी त्या ठिकाणी आलं आणि ते डाऊनटाऊन ब्लॉक्समधून वाहू शकतं, जिथे पूर आधीच मोठ्या प्रमाणात आहे. वर्मॉन्टमधील पुरामुळे जखमी आणि मृत्यू झाल्याची कोणतीही वृत्त नाही आहेत, जिथे नॅशनल गार्ड हेलिकॉप्टर क्रूच्या मदतीने जलद पथक जे ते काम करताना दिसतंय. 100हून अधिक जणांचा त्यांनी बचाव केलेला आहे. वर्मॉन्ट आपत्कालीन व्यवस्थापनाने ही माहिती दिली आहे. रस्ते आणि महामार्ग बंद करण्यात आले होते. 2011 मध्ये उष्णकटिबंधीय वादळ इर्नेनने वर्मॉन्टमध्ये 6 लोकांचा बळी घेतला, तर 200हून अधिक पूल आणि 500 मैल महामार्गाचं नुकसान झाले. गेल्या 2 दिवसात वादळामुळे वर्मॉन्टमध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे. बऱ्याच समुदायांना उंच ठिकाणी जावं लागलंय. पाण्याने त्यांना वेठीस धरलंय आणि मॉन्ट पेलियर या राज्याच्या राजधानीपासून वरच्या दिशेने एक धरण ओव्हरफ्लो होण्याचा धोका आहे. वर्मॉन्ट आणि न्यूयॉर्कच्या काही भागांमध्ये अचानक पूर आला. अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की वादळामुळे लाखो डॉलर्सचं नुकसान झालंय. गुरुवारी आणि शुक्रवारी आणखी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. वर्मॉन्टमध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे संपूर्ण शहर पुराच्या पाण्याखाली गेले. सोमवारी राज्यभर मुसळधार पाऊस पडल्यानंतर विंडसर काउंटीमधील लुडलो हे सर्वात जास्त प्रभावित क्षेत्रांपैकी एक क्षेत्र बनलंय. लुडलो इथल्या पुराची एरियल दृश्य समोर आली आहेत. वर्मॉन्ट आणि ईशान्येच्या इतर भागांमध्ये 2 दिवसात मुसळधार पाऊस पडला. तर वादळामुळे राज्याच्या राजधानीसह अनेक भागात पूर आला. पुराचं पाणी ओसरू लागल्यानं काही भागात आशेची चिन्ह दिसू लागली आहेत. अधिकाऱ्यांनी नुकसानीचे आणि पुढे साफसफाईच्या व्याप्तीचं मूल्यांकन करण्यास सुरुवात केली. पुरामुळे आधीच कोट्यवधी डॉलर्सचं नुकसान झाले. जर मॉन्ट पेलियरमधून वाहणाऱ्या विनोस्की नदीवरील धरण भरलं तर ते पाणी डाऊनटाऊनमधून ब्लॉक्समधून वाहून जाईल आणि तिथे आधीच पूरस्थिती निर्माण झालेली आहे. मॉन्ट पेलियर पोलिसांनी स्पष्ट केलं की धरणाच्या वरच्या भागात 1 फुटाच्या आत पाणी वाढले. मॉन्ट पेलियरमध्ये अनेक बचाव पथकं तैनात करण्यात आली आहेत.
व्हर्मॉन्ट आणि ईशान्येकडील इतर भागांमध्ये 2 दिवसात झालेल्या वादळाची स्थिती उपग्रहांच्या माध्यमातून टिपण्यात आलेली आहे. व्हर्मॉन्टमधील काही नद्यांनी पाणी पातळी त्यांची कमी होताना दिसते. पुराचं पाणी कमी होऊ लागल्यानं आशेची चिन्ह दिसू लागली आहेत, ज्यामुळे अधिकाऱ्यांना नुकसानीचं मूल्यांकन आणि पुढे साफसफाईची कामं करता येणार आहेत. या पुरामुळे राज्यभरात लाखो डॉलरचं नुकसान झालेलं आहे. विनोस्की नदीचं गढूळ तपकीर पाणी मॉन्टपेलियरच्या राजधानीतून वाहताना दिसतंय. घटनास्थळाचं सर्वेक्षण करण्यासाठी मुख्य रस्त्यांवर कयाकने पाहणी केलेली आहे. न्यूयॉर्कमध्ये सोमवारी एक महिला वाहून गेली, मात्र व्हर्मॉन्टमधील पुरामुळे जखमी आणि मृत्यू झाल्याची कोणतीही बातमी समोर येताना दिसत नाहीये. नॅशनल गार्ड हेलिकॉप्टरच्या क्रूच्या मदतीनं बचाव पथकांनी 100हून अधिक जणांना रेस्क्यू केलं. अगदी प्रखर उन्हाळ्याची सवय असलेल्या नैऋत्य वाळवंटातील रहिवाशांनाही या आठवड्यात 100 अधिक तापमान आणि अतिउष्णतेच्या इशाऱ्यासह अरिझोना, नेवाडा, न्यू मेक्सिको आणि दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेचा तडाखा जाणवतोय. सल्वेशन आर्मीच्या कामगारांनी थंड पाण्याच्या बाटल्या ज्यांना आवश्यक आहेत त्यांना देण्याकरता उष्मा निवारण स्टेशन ठिकठिकाणी सुरू केलेले आहेत. अरिझोनामध्ये बाहेर पाऊल टाकणं म्हणजे गरम स्टोव्हला स्पर्श करण्यासारखं वाटू लागलंय, असं नागरिक सांगताना दिसत आहेत. लास वेगास पट्टीवरील सीझर्स पॅलेस रिसॉर्टमध्ये एका व्यक्तीला अटक करण्यात आली आणि एका पोलीस महिलेला सोडण्यात आलं. तिला कोणतीही दुखापत झालेली नाहीये. 21व्या मजल्यावरील खिडकीतून फर्निचर, गाद्या आणि इतर वस्तू खाली टाकण्यात आल्या आणि खाली असलेल्या स्विमिंग पूल परिसरात जमलेल्या पाहुण्यांना त्यांनी घाबरवलेलं होतं आणि या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलंय. सीझर्स पॅलेसच्या 6 टॉवरपैकी एक टॉवरमध्ये 4000 खोल्या आहेत. सीझर्स पॅलेस टॉवरच्या 5व्या मजल्यावरच्या खोलीतून तुटलेल्या काचा आणि फर्निचर बाहेर फेकण्यात येत होतं आणि 1 तास हा सगळा प्रकार सुरू होता. लास वेगास पोलिसांनी स्पष्ट केलं की सीझर्स पॅलेस हॉटेल आणि कॅसिनोमध्ये एका व्यक्तीने एका महिलेला ओलीस ठेवलंय आणि पोलीस प्रवक्ते कॅप्टन स्टीव्ह कॉनेल यांनी स्पष्ट केलं की सकाळी 9:15च्या सुमारास त्या व्यक्तीने महिलेला हॉटेलच्या खोलीत नेलं. अधिकाऱ्यांनी खोलीबाहेरील जागा सुरक्षित केली आहे असं कॉनेल म्हणाले. कोणताही गोळीबार या ठिकाणी झालेला नाही आणि तो माणूस सशस्त्र आहे की नाही हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. रिव्हरसाइड काउंटी अग्निशमन विभागाच्या म्हणण्यानुसार कॅलिफोर्नियाच्या मिड व्हॅलीमध्ये झुडपांना आग लागली आणि ही 10 एकरात पसरलेली आग पुढे पसरण्यापासून थांबवण्यात आली, मात्र अद्याप ती आटोक्यात आलेली नाही. मिड व्हॅली लॉस एंजेलिसच्या आग्नेयेला सुमारे 60 मैल अंतरावरती आहे. रिव्हरसाइड काउंटी फायर डिपार्टमेंटने ट्विटरवर सांगितलं की आगीत अनेक इमारती आणि वाहनं नष्ट झाली. या आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. नेदरलँडचे सर्वाधिक काळ सेवा देणारे डच पंतप्रधान मार्क रूट यांनी स्पष्ट केलं की त्यांच्या सरकारच्या राजीनाम्यामुळे झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर ते राजकारण सोडतील. पीपल्स पार्टी फॉर फ्रीडम अँड डेमोक्रेसी किंवा व्हीव्हीडीचे 56 वर्षीय नेते रुट्टे यांनी त्यांच्या नवीनतम गव्हर्निंग युतीच्या पतनाबद्दल चर्चा करण्यासाठी घाईघाईने आयोजित केलेल्या संसदीय चर्चेत आपला निर्णय जाहीर केला. काल सकाळी मी निर्णय घेतला की व्हीव्हीडीचा नेता म्हणून मी आता नसेन. निवडणुकीनंतर नवीन मंत्रिमंडळ आल्यावर मी राजकारण सोडेन असं देखील त्यांनी म्हटलंय. रूट यांनी अलीकडच्या आठवड्यांमधील घडामोडींकडे दुर्लक्ष करून हा वैयक्तिक निर्णय असल्याचं सांगितलं. रिक्की कोले ही मिस नेदरलँडचा किताब जिंकणारी पहिली ट्रान्सजेंडर महिला ठरली. स्पर्धेच्या 94 वर्षांच्या इतिहासात कोले ही पहिली ट्रान्सजेंडर विजेती आहे. 22 वर्षीय रिक्की कोले या वर्षाच्या अखेरीस एल साल्वाडोरमध्ये मिस युनिव्हर्स या स्पर्धेत देखील सहभागी होणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांच्याशी लंडनला जाताना एअरफोर्स 1 मध्ये दीर्घकाळ चर्चा केली. अमेरिकन अधिकाऱ्यांनी याबद्दल स्पष्ट केलेले. त्यांनी युक्रेनमधील युद्धासह आगामी शिखर परिषदेशी संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी ही माहिती दिली आणि ही चर्चा आगामी शिखर परिषदेत तुर्कीचे महत्त्व अधोरेखित करणारी आहे. बायडन यांनी स्वीडनचं शक्य तितक्या लवकर नाटोमध्ये स्वागत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एर्दोगन यांनी स्वीडनवर इस्लामिक विरोधी निदर्शनं आणि तुर्कस्तानमध्ये दीर्घकाळ बंडखोरी करणाऱ्या कुर्दिश गटांवर खूप उदार असल्याचा आरोप केला. स्वीडनने अलीकडेच आपल्या दहशतवाद विरोधी कायद्यात बदल केला आणि तुर्कीवरील शस्त्रास्त्र बंदी उठवली आहे. अल्जेरियाच्या किनारपट्टीवरील बुडालेल्या 11 सिरियन नागरिकांचे मृतदेह सिरियातील
अल तबका शहरात त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले. स्पेनला जाताना प्रवासी बोट उलटल्याने गेल्या महिन्यात बुडालेल्या बळींमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. जहाजावर 26 स्थलांतरित होते, ज्यात 18 सिरियन आणि 8 अल्जेरियन होते. अल्जेरियाहून बेरूत विमानतळावर आणि नंतर सिरियाला मृतदेह नेण्यात आले. एकदा सिरियामध्ये कुर्दिश प्रशासनाच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागात पीडितांना त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आलं. युक्रेनला येणाऱ्या मदतीचं रक्षण करण्यासाठी जर्मनीमध्ये लष्करी देखरेख करणारे विमान तैनात करणार असल्याचं ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथोनी अल्बानीज यांनी सांगितलं. ऑस्ट्रेलियातील 100 क्रू आणि सहाय्यक कर्मचारी 6 महिन्यांसाठी बोईंग E-7A वेजटेल विमानासह तैनात केले जातील, असंही अल्बानीज यांनी सोमवारी जाहीर केलं. हे विमान युक्रेनियन वासियांना लष्करी आणि मानवतावादी मदत वितरणासाठी आवश्यक असलेली सर्व मदत करणार आहे. जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्स यांची भेट घेतल्यानंतर बर्लिनमधील एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. अहवाल तयार करण्यात आलाय. सर्वाधिक रुग्ण हे जून महिन्यात आढळून आलेले आहेत आणि जुलै महिन्यातही रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे. प्रशासनाची डोकेदुखी यामुळे वाढली आहे. स्कूल बसमधून विद्यार्थ्यांचा धोकादायक पद्धतीने प्रवास केल्याचा प्रकार हा बीडमध्ये उघडकीस आलाय. एका स्कूल बसमध्ये 80 विद्यार्थ्यांना कोंबून नेण्यात येत होतं. भुसावळ शहरातील खडका रोड भागातील घरांमध्ये गेल्या 2-3 दिवसांपासून पाणी शिरलेलं आहे. सखल भाग आणि सतत पडणारा पाऊस यामुळे पाण्याचा निचरा होण्यामध्ये आता अडथळे निर्माण होत आहेत. वाशिमच्या कुंभारपुरा परिसरात मण्यार जातीचा अल्बिनो साप आढळून आलेला आहे. सर्पमित्राच्या सहाय्यानं या सापाला पकडून जंगलात सोडून देण्यात आलं. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गालगत सोयी सुविधा उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं पुन्हा एकदा निविदा काढलेली आहे. निविदा काढण्याची ही दुसरी वेळ आहे. किमान 50 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची अट यात घालण्यात आली आहे. सिल्लोड तालुक्यातील शेतकरी सहकारी दूध संघाला शासनाची मान्यता मिळाली. गेल्या अनेक दिवसांपासून कृषी मंत्री अब्दुल सत्तार या संदर्भात वारंवार पाठपुरावा करत होते. त्यांच्या पाठपुराव्याला आता यश आलंय. दहीहंडी उत्सवात हंडी फोडण्यासाठी रात्री 12 पर्यंत वेळ वाढवून देण्याची मागणी मंडळाच्या एका गटाकडून केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन विविध मागण्यांचं निवेदन त्यांना देण्यात आलंय. या संदर्भात सरकार काय निर्णय घेतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. समाजात महिला, मुली आणि शाळकरी विद्यार्थिनींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसतेय. मात्र भीती आणि बदनामीपोटी अनेक जणी तक्रार देण्यात टाळाटाळ करतात. त्यामुळे गोंदियाचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी प्रत्येक ठाण्यात विशेष महिला तक्रार पेटी लावण्याचे आदेश दिलेत. चालकाचा डुलकी लागल्यास होणारा अपघात रोखण्यासाठी मोबाईल ॲप तयार करण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतला. या ॲपमध्ये चालकाची देहबोली आणि डोळ्यातील पापण्यांच्या हालचाली टिपण्यात येतात. ठराविक वेळेनंतर चालकाला झोप आल्यास इशारा देऊन दक्ष राहण्याच्या सूचना अलार्मच्या मदतीनं या ॲपद्वारे देण्यात येतात. 65व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार धाराशिवमध्ये रंगणार आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये ही स्पर्धा होणार आहे आणि लाल माती आणि मॅट या दोन्ही गटामध्ये ही स्पर्धा होईल. यासाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी धाराशिवमध्ये जाऊन पाहणी केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लाडघर पाठोपाठ कर्ला खाडी किनारी आता ऑलिव्ह रिडले जातीच्या 2 जखमी कासवांना उपचार करून पुन्हा समुद्रात सोडण्यात आले. ही कासवं मच्छीमारांच्या जाळ्यात अडकली होती. अहमदनगर जिल्ह्यातील अकोला इथं गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा हुल्लडबाजी पाहायला मिळाली. या हुल्लडबाजांना रोखताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. या कार्यक्रमादरम्यान एका 7 वर्षाच्या चिमुरडीनं सादर केलेल्या नृत्याला उपस्थितांनी चांगलीच दाद दिली. बीडच्या माजलगाव तालुक्यातील टाकरवन गावांमध्ये लक्ष्मी आईच्या यात्रेमध्ये 15 गाड्या ओढण्याची अनोखी परंपरा आहे. यंदा देखील ही यात्रा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मान्सून उशिरा दाखल झाल्यानं पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. यंदा कापसाच्या उत्पादनात घट निर्माण होणार आहे आणि उशिरानं दाखल झालेल्या मान्सूनचा फटका विविध पिकांना बसणार असल्याचा अंदाज जाणकारांनी वर्तवलाय.
टोमॅटो आणि भाज्यांपाठोपाठ आता डाळींच्या किमतींनीही 100 पार केली आहे. त्यामुळे सामान्यांचं आर्थिक गणित आता कोलमडलेलं आहे. डाळींच्या किमतीत मागील आठवड्याभरापासून 20 ते 30 रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या तूर डाळीच्या किमतीमध्ये 150 रुपयांपर्यंत गेलेल्या आहेत, तर डाळींचे भाव हे 90 ते 100 रुपये दरम्यान पोहोचले आहेत. बाजारातील मक्याची आवक कमी झाल्यानंतर दरात सुधारणा झाल्याचं पाहायला मिळतंय. मध्य प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील बाजारात मक्याच्या दरात वाढ झाली आहे. मक्याचे भाव सध्या 1800 ते 2200 रुपयांच्या दरम्यान आहेत. देशातील बाजारात आल्याचे भाव हे तेजीत दिसत आहेत. आल्याचे उत्पादन चालू हंगामात कमी झालेलं आहे. बाजारातील आवक कमी होऊन दरात देखील वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील बाजारात आल्याचे भाव हे 11,000 ते आता ब्रेकनंतर बघूयात इतरही घडामोडी. अगदी झटपट सुरुवात करूयात. स्पेस एक्सने शुक्रवारी 48 स्टारलिंक उपग्रह कक्षेत प्रक्षेपित केले. कंपनीने इंटरनेट ॲक्सेस कव्हरेजचं नेटवर्क तयार केलंय आणि या मिशनला पाठिंबा देणाऱ्या पहिल्या टप्प्यातील बूस्टरसाठीचे 12वं उड्डाण आहे. यापूर्वी सेंटिनेल 6, मायकेल फिलिप, डार्ट ट्रान्सपोर्टर 7, त्याचबरोबर इरिडियम, वनवेब आणि 7 स्टारलिंक मिशन सुरू केलं होतं. बियॉन्ड द स्टोरी 10 इयर्स रेकॉर्ड ऑफ BTS या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी रविवारी लंडनमध्ये चाहत्यांनी गर्दी केली होती. यावेळी कँग यांनी लिहिलेल्या पुस्तकात 10 वर्षांच्या कारकिर्दीतील यापूर्वी कधी न पाहिलेली चित्र आणि किस्से या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. एल्टन जॉन यांचा शेवटचा कॉन्सर्ट स्टॉकहोममध्ये झाला. त्यांची फेअरवेल येलो ब्रिक रोड ही टूर 2018 मध्ये उत्तर अमेरिकेत कोरोना दरम्यान सुरू झाली. उन्हाळ्याच्या सुरुवातीला ग्लास्टनबरी फेस्टिवलमध्येही त्यांचा परफॉर्मन्स झाला होता. एल्टन यांना संगीतातील योगदानाबद्दल आणि एड्स फाउंडेशनच्या कार्याबद्दल आभार मानणारा व्हिडिओ संदेश पाठवला. फ्रेंच अभिनेता अलेन डेलॉनच्या मुलांनी 57 वर्षीय मूव्ही स्टारसोबत राहणाऱ्या एका महिलेला धमकवल्याचा आणि त्यांच्या कुत्र्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला आणि फ्रेंच अभियोक्त्याने पोलिसांना कायदेशीर तक्रारीची चौकशी करण्याचे निर्देश दिले. फिर्यादी जीन सेड्रिक कॉक्स यांनी दिलेल्या निवेदनात त्यांनी स्पष्ट केलं की डेलॉनच्या कुटुंबाने या आठवड्यात हिरोमी रोलिंगच्या विरोधात 2 कायदेशीर तक्रारी दाखल केल्यात. कॉक्सने सांगितलंय की रोलिन, द समुराय, द लेपर्ड आणि इतर चित्रपटांच्या स्टारसोबत डेलॉन कुटुंबाच्या घरी राहत होती. मात्र रोलिनने सर्व आरोप फेटाळले. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या अधिकाऱ्याने 1814 मध्ये फ्रान्सिस स्कॉट यांनी लिहिलेलं स्टार स्पॅंगल्ड बॅनर 1931 मध्ये राष्ट्रगीत म्हणून स्वीकारलं. परंतु 92 वर्षानंतर चित्रपट निर्माते पीट निक यांना वाटलं की एखादं नवीन गाणं लिहिण्यात आलं तर काय हरकत आहे आणि जे आणखी सर्वसमावेशक आणि प्रतिबिंबित करेल त्या देशाला. तो प्रवास नवीन डॉक्युमेंटरी गीतमध्ये दाखवण्यात आलेला आहे. लोकांना या गाण्याबद्दल किंवा चित्रपटाबद्दल काय वाटलं असेल या कल्पनेमुळे लोक विचार करतील आणि बोलतील. या चित्रपटात रुबी अमानफू, चॅरिटी बोगडेन आणि सेसिलिया पेना गोविया देखील आहेत, ज्यांनी नवीन गाण्याचे बोल लिहिलेत. रिंगो स्टारने कॅलिफोर्नियाच्या बेवर्ली हिल्स इथे त्याच्या वार्षिक पीस अँड लव्ह वाढदिवसाच्या समारंभात जॉन लेनन आणि जॉर्ज हॅरिसन यांनी गायन असलेलं आगामी बीटल्स ट्रॅक ऐकण्यास इच्छा व्यक्त केली. मॅक कार्टनीने अलीकडेच घोषणा केलेली आहे की चाहते पुन्हा एकदा 4ही बीटल्स कधी न रिलीज झालेल्या गाण्यावर ऐकतील. ज्या नवीन तंत्रज्ञानामुळे जुन्या रेकॉर्डिंगमधून लेननचं गायन उचलू शकतात. घोषणेच्या आसपासच्या प्रेसने दावा केला आहे की AI लेननचा आवाज जोडण्यासाठी वापरला गेला होता, परंतु मॅक कार्टनी आणि स्टार दोघांनीही तेव्हापासून स्पष्ट केलंय की ट्रॅकवर ऐकलेलं गायन लेननचं आहे आणि यात काहीही कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेलं नाही. यानंतर जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.